भंडाऱ्याच्या नाकाडोंगरीमध्ये मध्यरात्री हिट अँड रनची घटना घडली। भरधाव वाहनाच्या धडकेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये पती पत्नीसह शेजाऱ्यांच्या 5 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे। मध्य प्रदेशातील बोनकट्टा इथून विवाह समारंभ आटपून घरी येताना नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावरती ही घटना घडली आहे। नाकाडोंगरीमध्ये मध्यरात्री हिट अँड रनची घटना घडली आहे। भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू झालाय। तिघ मोटरसायकलवरून प्रवास करत होते। त्यांच्या मोटरसायकलला एका भरधाव वाहनाने धडक दिली। आरोपी सध्या फरार आहे, पण या धडकेमध्ये मोटरसायकलवरच्या तिघांचा मृत्यू झालाय। या मृतांमध्ये पती पत्नीसह शेजाऱ्यांच्या 5 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे। मध्य प्रदेशातील बोनकट्टा इथून विवाह समारंभ आटपून घरी येताना नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर ही घटना घडली आहे। प्रशांत देसाई आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रशांत, हा अपघात नेमका कसा झाला आणि आरोपींचा शोध कसा घेतला जातोय? निश्चितच प्रज्ञा, हा भीषण अपघात घडलेला आहे भंडारा जिल्ह्याच्या मध्य प्रदेश लगतच्या शेवटच्या टोकावर। मध्य प्रदेशमध्ये बोनकट्टा येथील एक विवाह समारंभ आटोपून हे दाम्पत्य आणि त्यांच्या घराशेजारी राहणारी 5 वर्षीय चिमुकली एका दुचाकीने गावाकडे परत येत असताना एका भरधाव वाहनाने त्यांना त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली आणि त्यामध्ये तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। ही मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली आणि या प्रकरणानंतर हे जे वाहन आहे हे मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि पोलीस आता या वाहनाचा आणि अपघातात कारणीभूत असलेल्या चालकाचा शोध घेत आहे। निश्चितच ही भंडारा जिल्ह्यात घडलेली ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल सध्या। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।